नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 12 मधील ओवी 114 ते ओवी 124च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी आपल्याला सांगितलं की अभ्यास योगाच्या आधाराने काहीही अवघड असाध्य असं राहत नाही. अभ्यास योगाच्या साह्याने तुम्हाला माझी प्राप्ती होऊ शकते. परंतु भगवंतांना याची कल्पना आहे, अहो ती माऊलीच आहे, की सगळ्यांनाच अभ्यास शक्य होणार नाही. मग काय करायचं? भगवंत म्हणतात, का अभ्यासाही लागी कसू नाही तुझ्या अंगी, तरी आहासी जया भागी तैसाची अस. एखाद वेळेस अभ्यास योग करण्याचं सामर्थ्य शक्ती तुझ्या अंगात नसेल तर मग तू काय कर, तू जसा आहेस तसाच राहा. पण हे म्हणण्यामागे भगवंताचा हेतू काय आहे? ते म्हणतात, इंद्रिये न कोंडी भोगाते न तोडी, अभिमानू न संडी स्वजातीचा. अर्थात इंद्रियांना कोंडू नकोस. इंद्रियांवर कुठलीही बळजबरी करायचं कारण नाही. तुझ्या वाट्याला जे भोग येतात ते भोग सोडायचं काही कारण नाही. त्याचबरोबर स्वजातीचा अभिमान सुद्धा सांडायची काही गरज नाही. माऊली हो, इथे स्वजात म्हणजे जन्मतः आपल्याला जी प्रकृती, जो वर्ण प्राप्त झालाय, अर्थात आपण ज्या कला कौशल्य ज्ञान ह्या योगाने सहज सुलभपणे नैसर्गिकपणे ह्या गोष्टी आपल्याला ज्या प्राप्त आहेत त्याला स्वजात म्हटलेलं आहे. त्या गोष्टींचा अभिमान सांडण्याचेही कारण नाही. ज्याप्रमाणे अर्जुन क्षत्रिय कुळात जन्माला आला, त्याबरोबर अर्थात त्याच्याकडे त्याप्रमाणे सगळे गुण होते. त्या गुणांचा, कलांचा, कौशल्याचा तुला त्याग करण्याचं कारण नाही, हेच भगवंत सांगतायत. पण काय कर, कुळधर्म उचाळी विधी निषेध पाळी, मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. जो काही कुलाचार आहे, परंपरागत जे आचरण करावं लागतंय ते जरूर कर. जे विधी पाळायचे, ज्यांचा त्याग करायचा ते जरूर कर. असं जर केलं तर सुखानी सगळी सुख तुला मिळतील. पण एक कर, काय? परी मने वाचा देहे, जैसा जो व्यापारू होये, तो मी करीतू आहे ऐसे न म्हणे. पण एक कर, मनाने, वाचेनी आणि देहाने तुझ्याकडून जो व्यापार होतोय, अर्थात जे कर्म होतंय ते मी करतोय असं मात्र मानू नकोस. हा विचार तुझ्या मनात उमटू देऊ नकोस. अर्थात भगवंतांना सांगायचंय की अभ्यास योग करणं शक्य नाही, पण आपण सगळेजण कर्मही टाळू शकत नाही. कर्म आपल्याला करावीच लागतात. पण जी कर्म आपल्या वाट्याला येत आहेत आणि जी कर्म आपल्या मनाने, वाचेनी, देहानी घडत आहेत, त्याच्यात मीपणा नको. कारण करणे का न करणे हे आघवे तोची जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्मेने. कारण तो जो परमात्मा आहे, तो परमात्मा जाणतो की कर्म कसं होतं, का होतं, कशा रीतीने होतं. कारण त्याचं कारण काय, तर हे संपूर्ण विश्वाचं चलनवलन, या विश्वाच्या चलनवलनाच्या मुळाशी असलेली जी शक्ती आहे ती परमात्म शक्ती आहे. त्यामुळे परमात्म शक्तीच्या आधारावरच सर्व कर्म घडतात आणि स्फुरत असतात, हेच भगवंतांना सांगायचं आहे. म्हणून ते म्हणतात, उणया पुरेयाचे काही, उरो नेदी आपुला ठाई, स्वजातीची करुणी घेई जीवत्व हे. अरे, एखादे कर्म ते करण्यामध्ये काही कमी झालं किंवा एखादं कर्म पूर्ण झालं, पण असं सुद्धा काही मनात तू ठेवू नकोस. उरो नेदी आपुला ठाई, त्याच्याऐवजी आपल्याला कर्म करण्याची संधी मिळाली आणि कर्माच्या साह्यानेच आपण परमात्म्याची पूजा करतोय, त्या स्वची पूजा करतोय, हेच मनात राहू दे. अर्थात अंतःकरणापासनं कर्म कर आणि कर्म मलाच अर्पण करून कर्मरूपच हो. स्वजातीची करुणी घेई जीवत्व हे.
माळिये जेवते नेले, तेवते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे केले होवा वेगा. ही कर्म करत असताना तुझी मनोभूमिका कशी ठेव? तर पाणी जसं असतं ना, माळी त्या पाण्याला जिकडे नेतो तिकडे ते शांतपणे जातं. तर त्या पाण्याप्रमाणेच तुझ्या कर्मांकडे बघ. तुझ्याकडून जेवढं ज्या प्रमाणात जसं कर्म आवश्यक आहे तेवढं मीच करून घेतोय, हाच भाव मनात राहू दे. तया पाणी ऐसे केले होवा वेगा. आणि म्हणूनच म्हणोनी प्रवृत्ती आणि निवृत्ती इये ओझी नेघे मती, अखंड चित्तवृत्ती माझ्या ठाई. आणि म्हणूनच प्रवृत्ती म्हणजे मी कर्म करतोय, किंवा निवृत्ती मी कर्म करत नाही, माझ्याकडनं केलं जातंय, हे दोन्हीही विचार, या दोन्ही वृत्ती ओझ्यासारख्या आहेत. या दोन्ही वृत्तींचं ओझं तुझ्या बुद्धीला नको. त्याच्याऐवजी कर्म करत असताना अखंड चित्तवृत्ती माझ्या ठिकाणीच ठेव. अरे एरवी तरी सुभटा, उजू का अभांटा, रथुकाई खटपटा करी तू असे. अरे रस्ता सरळ आहे का आडमार्गाचा आहे ते पाहून रथ काही जाण्याची खटपट करतो का? त्या रथाचा जो सारथी आहे तो त्याला जसा नेईल त्याप्रमाणे तो कुरकुर न करता आरामात आपला मार्ग, तो रस्ता अवलंबतो. त्याप्रमाणेच थोडक्यात माऊली म्हणतायत की तू सुद्धा प्रवृत्ती निवृत्ती अशी खटपट काहीच ठेवू नकोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेव, श्रद्धा ठेव. आणि मग आणि जे जे कर्म निपजे, ते थोडे बहु न म्हणिजे, निवांतचे अर्पिजे माझ्या ठाई. अशी तुझी मनोभूमिका झाली तर मग जे काही कर्म तुला प्राप्त होईल ते थोडं आहे किंवा पुष्कळ आहे, कमी आहे, अधिक आहे असं काहीच म्हणू नकोस. तर निवांतपणे ते मलाच अर्पण कर, कारण ते तू माझ्यासाठीच करतोयस एवढं लक्षात ठेव. पण माऊली हो, इथे ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितलंय, विधी ते पाळीत निषेधाते गाळीत. जे विधियुक्त आहे, योग्य आहे ते कर, जे टाळणं आवश्यक आहे ते करू नकोस. ऐसिया मदभावना तनुत्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना माझिया येसी. स्वतः भगवंत आपल्याला हे सांगतात. ते म्हणतात, अशी केवळ माझ्याविषयी भावना धरून तू फक्त कर्म जरी करत राहिलास तरी तनुत्यागी, तुझ्या देहाचा जेव्हा तू त्याग करशील त्यानंतर तू सायुज्य सदना माझिया येसी. तू माझ्या सायुज्य रूपी घराला येऊन मिळशील, म्हणजेच तू मलाच येऊन मिळशील. सायुज्य सदना, माझ्याशी एक रूप होशील, हे स्वतः भगवंत सांगतात. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.